वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आजचा टॉपिक आहे की वजन खूप वाढलेलं आहे, शरीरामध्ये अतिरिक्त चरबी आहे, काही केल्याने काम करण्यास उत्साह असा येत नाही, थकवा जाणवतो आणि सतत झोप येणे किंवा खूप आळसल्यासारखं वाटणे। तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर आजचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ जेंट्स लेडीज दोघांसाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि खरंच तुम्ही वजन कमी करण्यासाठी इच्छुक आहात तर त्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला लास्टला जे सांगितलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही जर तुमचं टाइम टेबल किंवा तुमच्या खाण्याच्या वेळा किंवा आहार कसा घ्यायचा ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी होण्यापेक्षा तुमच्या शरीरात जी अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागेल। आणि बघा तुम्ही त्या गोष्टीची सवय केली ना तर तुम्हाला अगदी कशाचीही गरज पडणार नाही, नाही डाएटची किंवा नाही योगा सेंटरची किंवा कुठेही तुम्हाला जिमला जायची गरज पडणार नाही। तुम्ही फक्त जे मी सांगितलं ह्या गोष्टी तुम्ही जर रेग्युलर फॉलो केल्या अगदी लाईफ टाईम म्हटलं तरी चालेल। एक कसं असतं की आपल्याला बघा एखाद्या गोष्टीची सवय झाली तर आपण कंटिन्यू ती गोष्ट केल्याबिगर आपल्याला म्हणजे चैन देत नाही किंवा ती गोष्ट आपण केल्याबिगर राहत नाही। तर असंच आहे, आपल्या शरीराला आपण सवय जशी लावू तसं आपलं शरीर करत असतं काम आणि तसेच आपण आपल्या पोटालाही देखील जशी सवय लावू तसं आपलं पोट मागत असतं। तर आता मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे वजन कमी कसं करायचं, काय घ्यायचं किंवा कशा पद्धतीने करायचं, अगदी घरच्या घरी तुम्हाला काही डाएट करायची गरज पडणार नाहीये। तर आता आपण बघतो की अलीकडं खूप धावपळीच्या युगामध्ये वजन वाढलेलं आहे आणि काही केल्याने त्यांना वजन कमी होत नाहीये परंतु वेळ मिळत नाहीये। घरातली कामं, मुलांचं बघायचं, पुन्हा बाहेरचं बघायचं, ऑफिसचं बघायचं, काही वर्किंग वुमन्स असतात, होम मेकर असतात, त्यांनाही देखील जॉईंट फॅमिली असली तर दिवसभर घरामध्ये कामं असतात, लहान मुलं असतात, मुलांचा स्टडी वगैरे बघायचा असतो, स्कूल वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज करायच्या असतात। त्यामुळे हे वजन वाढणं साहजिक आहे। आणि कसं होतं की आता आपण बघतो की लग्न झाल्यानंतर एकदा मुलं झाली की लेडीजच्या शरीरामध्ये चेंजेस होत असतात आणि खूप सारे धावपळ असते त्यांची, लहान मुलाला बघायचं असतं, पुन्हा घरातली कामं असतात, जॉईंट फॅमिली असते, त्यामुळे ऑफकोर्स त्यांचं वजन वाढणारच आणि शरीरामध्ये बदलाव होणारच। त्यामुळे आपण शरीराला कसं मेंटेन ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड आहे। आता लहान मूल जरी असलं तरी पण कसं होतं की आपण कामामध्ये बिझी असतो आणि मुलांकडे लक्ष देणं किंवा फॅमिलीकडे बघणं, घरामध्ये बाहेरचं काही जॉब करत असतात, बाहेर बघायचं असतं ऑफिसचं, तर त्यांना ह्या गोष्टी फॉलो करता येत नाही। जिमला जाणं किंवा योगाला जाणं बाहेर किंवा घरामध्ये डाएट करणं, तर अशा ह्या गोष्टी त्यांना सगळ्यांनाच असं पॉसिबल होत नाही करणं। तर मग त्यांनी एक त्यांचं शेड्यूल बनवायचं, आहार व्यवस्थित घेतला, नाश्ता व्यवस्थित केला आणि सगळ्या गोष्टी जर त्यांनी व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच त्या मेंटेन राहू शकतात। तर आता लहान मुलं जरी असली तरी एक 5-7 वर्षाची होईपर्यंत त्या लेडीजला स्वतःकडे बघायला जमत नाही, कारण मी माझ्या अनुभवावरून सांगते। आता मला पण जुळी मुलं सांभाळणं काही सोपं नाही आहे आणि खूप स्ट्रगल असतं, तसेच स्वतःकडे दुर्लक्ष होतं। तर माझंही वजन वाढलं होतं, पोट देखील वाढलेलं होतं। तर आता मी एक 3-4 वर्षामध्ये मला कुठे थोडा वेळ मिळायला लागला, त्यामुळे मी स्वतःसाठी असा वेळ काढते, व्यायाम वगैरे ह्या गोष्टी मी फॉलो करते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी घरातल्या घरात करूनच माझं वेट हे मी मेंटेन ठेवलेलं आहे। म्हणजे जेवढं पाहिजे, अजूनही मला 1 ते 2 किलो कमी करायचे। काय होतं बघा, एक जे आत्ताच आपलं जे वय असतं तर तुम्ही ह्या जर गोष्टी फॉलो केल्या तर त्या आत्ताचं जे वय आहे तुमचं त्या वयापेक्षा तुम्ही 4-5 वर्षांनी कमी दिसायला लागतात। आणि काही लोक असे डाएट करतात
की खूप सिरियसली डाएट करतात. आता आपण बघतो की एवढं सिरियसली डाएट करतात. तर आता मागे एक इन्स्टाला रील्स व्हायरल झाली होती की त्या लेडीजने इतकं म्हणजे तिला फिटनेसचं एवढं क्रेज होतं, तर तिने खूप डाएट सगळ्या गोष्टी अशा जिम, योगा बिगा हे सगळं फॉलो करून तिने वेट कमी केलं. परंतु तिने सर्जरीसुद्धा केली. तर सर्जरी करून शेवटी तिला अपंगत्व आलं, ती अधू झाली. आणि अशा ह्या गोष्टी होत असतात, अशा हानी होत असतात आपल्या शरीराच्या. त्यामुळे एवढं पण स्ट्रिक्ट असं डाएट करू नका की जेणेकरून तुमच्या शरीराची हानी होईल. तुम्ही जे घरात बनवलेलं आहे, घरच्या घरी घरच्या याच्यामध्ये जर तुम्ही व्यायामाची सवय लावली किंवा तुम्ही घरच्या घरी जर व्यायाम करून व्यवस्थित आहार घेतला, तर काही तुमचे चरबी देखील वाढणार नाही किंवा तुम्हाला कुठलंही असं प्रॉडक्ट किंवा डाएट करायची गरज पडणार नाही. तर आता काही काही लेडीज तर अशा पण आहेत की बघा, म्हणजे बाहेरचं प्रॉडक्ट वगैरे घेतात आणि जिमला वगैरे जातात, योगा करतात. परंतु ते कसं होतं, सगळ्यांना पॉसिबल होत नाही. आणि त्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर त्या गोष्टी तुम्ही लाईफ टाईम करणार आहात का? तर ह्या गोष्टींचं पण तुम्ही ह्या गोष्टी पण तुम्ही पाहिल्या पाहिजे की तुम्ही ह्या गोष्टी लाईफ टाईम करणार आहात का? तर असं आहे. त्या जिमचं कसं असतं, जिमला जर गेल्या तुम्ही, जिमला जर गेला, जिम जॉईन केली, तर खूप आपल्या शरीरामध्ये एनर्जी लागते जिम जॉईन करण्यासाठी. त्या वेट उचलतात की जिममध्ये जाण्यासाठी खूप एनर्जी लागते आणि त्यासाठी आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये घेणं गरजेचं असतं. तर हे सगळं आपल्याला पॉसिबल होतं का? मग काय करतात काही लेडीज की प्रॉडक्ट मागवतात, प्रोटीन शेक, कुठे काही ना काही असं शेक घेतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर हे सगळ्यांना पॉसिबल होत नाही. ज्यांना पॉसिबल होतं ते घेतात, परंतु काहींना असं सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही. त्यामुळे कसं होतं की तुम्ही काही दिवस प्रॉडक्ट घेता, काही दिवस तुम्ही जिमला जाता आणि पुन्हा मग 1-2 महिने जोशमध्ये केलं की नंतर पुन्हा मग थोडंसं मग रिलॅक्स झालं की मग पुन्हा ते स्टॉप होतं कुठेतरी आणि परत आपण बाहेर जातो, कुठेही जातो. लिंक एकदा तुटली की मग ते आपण पुन्हा कंटाळा करतो जायचा. तर असं आहे. आणि जर तुम्ही डाएट केलं तर ते डाएट तुम्ही कशा प्रकारे करता, तुमच्या शरीराला ते सूट होतंय का, तो आहार व्यवस्थित तुम्ही घेताय का, तर ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात. डाएट करणं पण काही सोपं नाही आहे. आणि डाएट करणं म्हणजे ते प्रॉपर त्या टायमावर तेवढा तो आहार, तेवढी क्वांटिटी, पुन्हा त्या गोष्टी तुम्ही करून घेणं, ते पदार्थ करून घेणं गरजेचं असतं. असं प्रॉपर डाएट केलं तुम्ही तर तुमचं महिनाभरामध्ये 5 ते 6 किलो वजन कमी होतात. आपण बघतोय की बरेच जण सांगतात की महिन्यात 10 ते 12 किलो वजन कमी करा, असं करा, तसं करा. परंतु एवढं वजन काही कमी होत नाही 10 ते 12 किलो एका महिन्यामध्ये. तुम्ही अगदी कितीही स्ट्रिक्ट करा. तर त्यासाठी भरपूर गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं. शरीरामध्ये लिक्विड घेणं गरजेचं असतं. पुन्हा वॉकिंग तेवढी महत्त्वाची असते. तुम्ही चाल केली पाहिजे दिवसभरात. कमीत कमी तुम्ही अर्धा 1 तास तरी चाललं पाहिजे. तसेच तुम्ही आहार पण तसा व्यवस्थित घेतला पाहिजे. तुम्ही एवढं सगळं जर स्ट्रिक्टली केलं तरच तुमचं वजन 5 ते 6, 6 ते 7 किलो वजन कमी होऊ शकतं महिनाभरामध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत आपल्याला आणि आपण करत देखील नाही. तर अगदी मनावर घेतलं तर क्वचित 10 ते 10 मधलं एखादं 2 व्यक्ती अशा करू शकतात, ज्या खूप त्यांनी मनाशी ठरवलं. तर आता हे सगळं आपण साईडला ठेवूया. आता आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपण पहिलं मनाची तयारी करायची आहे. जर तुमचं जास्त वजन वाढलेलं आहे, तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स आहेत, तुम्हाला कुठल्याही कामात उत्साह येत नाही आणि नुसती झोप किंवा कंटाळवाणं वाटतंय, तर काही काम करायला इंटरेस्ट येत नाही आहे, तर तुम्ही पहिलं मनाशी ठरवायचं की नाही, मी आता स्ट्रिक्टली करणार आणि वजन कमी करणारच. तर त्या व्यक्तीने, ज्यांना खरोखर वजन कमी करायचे, जेंट्स असो या लेडीज असो, त्या व्यक्तीने पहिलं मनाशी ठरवलं पाहिजे. आणि मनाशी ठरवल्यानंतर त्या व्यक्तीने आपलं एक टाइम टेबल बनवला पाहिजे आपल्या आहाराचा किंवा आपल्या रुटीनचा. आणि त्या पद्धतीने आपण घरच्या घरी आपण त्या पद्धतीने स्वतःच्याच मनाने करायचं आहे. तर आता तुम्ही जर सकाळी उठलात
तर तुमचं जे प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं घरातलं, तर त्या घरातल्या रुटीन साईडला ठेवूया आपण, पण स्वतःसाठी आपण 1 ते 1.5 तास, अर्धा तास तरी काढला पाहिजे. तर आता तुम्ही सकाळी अर्धा तास वेळ काढून व्यायाम हा केला पाहिजे. मेन म्हणजे तुम्ही व्यायामाची सवय लावली पाहिजे. जो व्यायाम करेल, जी व्यक्ती व्यायाम करेल ती व्यक्ती अगदी शेवटपर्यंत फिट राहते. तिला कसल्याही कोणत्याही गोळीची गरज पडणार नाही. तुम्ही अगदी बघा, डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर तुम्हाला पहिल्यांदा सांगतात की तुम्ही व्यायाम करा, चाल करा, वॉक करा आणि आहार व्यवस्थित घ्या. तर ह्या गोष्टी डॉक्टरने सांगण्या इतपत आपणच जर फॉलो केल्या तर डॉक्टरकडे जाण्याची गरजच पडणार नाही आपल्याला. बरोबर आहे की नाही? तर आपण पहिलं मनाशी ठरवलं पाहिजे. सकाळचा आपण अर्धा तास वॉक म्हणा किंवा तुम्ही घरामध्ये एक्सरसाइज करू शकता. अगदी घरामध्ये काही लागत नाही एक्सरसाइजला. तुम्ही मेडिटेशन करा 10-15 मिनटं, 12 सूर्यनमस्कार घाला. जरी तुम्ही वर्किंग वुमन्स असाल किंवा तुम्ही बाहेर जेंट्स असो या वुमन्स, तुम्ही बाहेर जात असाल ऑफिसला, तर तुम्ही एक अर्धा तास तर स्वतःसाठी काढू शकता. जर तुम्ही 6ला उठत असाल तर तिथे 5ला उठा. जर तिथे तुम्ही 7ला उठत असाल तर तिथे 6ला उठा. अर्धा 1 तास स्वतःसाठी काढा, तुम्ही व्यायाम करा. आणि जर तुम्हाला 5लाही जमत नसेल, तुम्ही म्हणत असाल मला सकाळी उठून जेवण बनवायचं, टिफिन बनवायचा असतो, स्वयंपाक बनवायचा असतो, मुलांचं बघायचं असतं, तर तुम्ही 4चा अलार्म लावा. परंतु तुम्ही अर्धा तास 1 तास सकाळच्या प्रहरी, आणि योगा व्यायाम हा ज्या वेळेला करायचा त्याच वेळेला केलेला चांगला असतो. जेव्हा तुम्ही व्यायाम करताय ना, तो सकाळची प्रहार किंवा इव्हिनिंगला संध्याकाळी तुम्ही 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही व्यायाम करू शकता. तर अशा पद्धतीने आहे. तर तुम्ही सकाळी अर्धा तास वॉक करा किंवा व्यायाम करा, मेडिटेशन करा, 12 सूर्यनमस्कार घाला रोजचे डेली. जरी तुम्ही बाहेर ऑफिसला जात असाल, तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही फक्त 12 सूर्यनमस्कार करा. फक्त 12 सूर्यनमस्कार करायचे आहेत. 12 सूर्यनमस्कार केल्याने ऑल बॉडीचा योगा होतो आपल्या. आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगते हा. म्हणजे आठवड्यातले माझे 1-2 दिवस मिस होत असेल, परंतु मी स्वतःला अशी व्यायामाची सवय लावलेली आहे. मी कुठल्याही जिमला जात नाही, योगालाही जात नाही. मी घरच्या घरी अगदी जसं जमेल तसं मी स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. काही ना काही मी करत असते. आणि कसं होतं, एकदा आपल्याला सवय लागली ना एखाद्या गोष्टीची, तर आपण ती गोष्ट करतोच. तर तुम्ही व्यायामाची सवय लावा सकाळी सकाळी. तुम्ही अगदी उठल्या उठल्या तोंड न धुता तुम्ही 1 ग्लास साधं पाणी घ्या. बोट त्याच्यामध्ये आपल्याला सहन होईल. बोट घालून बघा पाण्यामध्ये, कोमट असं सहन होईल बोटाला इतपत तुम्ही गरम पाणी साधं घ्या. जर तुम्हाला लिंबू मध घालून घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही 1 ग्लास घेऊ शकता. किंवा तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या 1 ग्लास. आणि ते ग्लास पाणी प्यायचं आहे तर आपल्याला तोंड न धुता. मी एक व्हिडिओही मागे टाकलेला आहे की तोंड न धुता पाणी कसं प्यायचं. तर ते जे आपल्या तोंडातली लाळ असते ती खूप औषधी असते. तर बऱ्याच लोकांचा समज असतो की अरे तोंड धुवूनच पाणी किंवा काही चहा वगैरे घ्यायचा. तर ठीक आहे, तुम्ही ब्रश करून चहा वगैरे घेऊ शकता, परंतु सकाळी जेव्हा तुम्ही उठतात तेव्हा तुम्ही 1 ग्लास साधं पाणी, आणि जर तुम्हाला नाही साधं पाणी, कोमट पाणी नाही प्यायला जमलं, तर तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं 1 ग्लास पाणी प्या. ते 1 ग्लास पाणी पिल्याने 1-2-3 मिनटं तुम्ही रेस्ट घ्या. त्यानंतर तुम्ही व्यायाम करा, मेडिटेशन करा, 12 सूर्यनमस्कार करा. आणि सूर्यनमस्कार केल्यानंतर जर तुम्हाला नाश्त्याची सवय असेल तर तुम्ही 8 ते 9च्या दरम्यान नाश्ता करा. तर नाश्त्यामध्ये कसं काय घ्यायचं, तर तुम्ही कडधान्य असतात, मटकी, मूग वगैरे, राजमा किंवा गावठी चणे वगैरे, ते भिजायला घाला. तुम्ही मोड आणा, ते बॉईल करून तुम्ही थोडंसं असं तुम्हाला जर चटपटीत हवं असेल तर थोडं लाल तिखट, मीठ वगैरे. मीठ तुम्ही ब्लॅक सॉल्ट, काळं मिठाचा वापर करा कडधान्य खाताना. स्प्राउट्स जे आपण खातो ना त्याला काळ्या मिठाचा वापर करायचा. तर ते स्प्राउट्स जे आपण आहेत ना ते थोडेसे बॉईल करून असं तुम्ही फ्राय करून तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता. किंवा तुम्हाला चपाती भाजीची सवय असेल तर तुम्ही 1 चपाती तुम्ही
मोड आलेले कडधान्याची जर भाजी बनवली तर ती भाजी जास्त घ्या. किंवा तुम्ही ब्रेड कधी खाल्ला तर ब्राऊन ब्रेड घ्या, गव्हापासून बनवलेला. मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळा. नाश्त्यामध्ये तुम्ही भाजी पोळी किंवा एखादं, जर तुम्हाला फ्रूटची सकाळी सकाळी सवय असते, काहींना फ्रूट सहन होत नाही सकाळी सकाळी, तर मला तर नाही, मी नाही खाते. त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही एक बनाना, एक ॲपल खाऊ शकता. खजूर, काळे मनुके, बदाम हे रात्रीचे भिजत घालायचे तिन्ही एकत्र आणि सकाळी तुम्ही ते नाश्त्यामध्ये घेऊ शकता. 2 बदाम, 2 खजूर आणि 4 मनुके हे रात्रीचे. आणि मनुके हे काळे घ्यायचे, काळे मनुके चांगले असतात. काळे खजूर हे तुम्ही रात्रीचं भिजत घालायचं आणि सकाळी खायचं. अगदी तुम्ही रुटीन ठेवा तुमचं. तुम्हाला जर सवय झाली ना, तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या ना मी सांगितलेल्या, तर नक्कीच तुमचं वजन 5 ते 6 किलो तरी महिनाभरामध्ये कमी होईल बघा. तर तुम्ही हे ड्रायफ्रूट्स जे आहेत मी तुम्हाला सांगितले ते रात्रीचे पाण्यात भिजत घाला. सकाळी 1 ग्लास कोमट पाणी, त्यानंतर तुम्ही ते ड्रायफ्रूट्स वगैरे खाऊन एक 10-12 मिनिटाने त्यावर व्यायाम करा. व्यायाम केल्यानंतर पुन्हा मग तुम्हाला जर थोडंसं व्यायाम केल्यानंतर थोडी तुमची एनर्जी डाऊन झाली असेल तर तुम्ही भाजी पोळी नाश्ता करू शकता. एखादं फ्रूट खाऊ शकता, ॲपल किंवा बनाना. आणि त्यानंतर आता हा झाला नाश्ता. आता जेवण, लंच. दुपारचं 1 ते 2च्या दरम्यानच दुपारचं जेवण झालं पाहिजे. अगदी तुम्ही 3 ते 4च्या दरम्यान खाल तर नाही, किंवा तुम्ही अगदी 11-12च्या दरम्यान खाल तर नाही. जर तुम्हाला प्रॉपर करायचं असेल तर तुम्ही प्रॉपरच सगळं व्यवस्थित तुमचं टाईम टेबल ठेवा आणि त्यानुसार तुम्ही आहार घ्या. तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही तिथे 2 चपाती खात असेल, तिथे 1च चपाती खा. आणि कसं होतं की लगेच बंद, म्हणजे जेवण लगेच कमी करायचं नाही. तुम्ही म्हणाल की आता जेवण कसं, जेवढं पोटाला लागतं तेवढं आपण खाणारच, जेवढं पोटाला लागतं तेवढं आपण खाणारच. परंतु तुम्ही जर तिथे 2 चपाती खात असाल, तिथे 1 चपाती घ्या. भाजी जास्त घ्या. भाजी कोणती, तर आता तुम्ही मोड आलेले कडधान्य स्प्राउट्सची भाजी केली तर भाजी जास्त घ्या तिथे, मूग मटकी काय असेल ते. किंवा सॅलड घ्या त्याच्याऐवजी, काकडी, गाजर, टोमॅटो काही असेल ते सॅलड तुम्ही घ्या. आणि पाणी भरपूर प्या. पाण्याचे बॉटल तुम्ही जरी ऑफिसला जात असाल तर पाणी जवळ ठेवा. घरी असाल तर तुम्ही बॉटल भरून जरी ठेवलात तरी तुम्ही एक अर्धा तासाने तुम्ही पाणी प्यायचं आहे. तर आपल्या शरीरामध्ये कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी, म्हणजे 3 ते 4 बॉटल दिवसभरामध्ये पाणी गेलं पाहिजे. पाणी आहे तरच आपण आहोत आणि पाण्यामुळंच आपल्या शरीराला म्हणजे खूप सारा फायदा होतो. तुम्ही जर पाणी घेतलं कंटिन्यू सारखं तर तुमचे आजार सगळे दूर होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही आहार व्यवस्थित घ्या. त्यानंतर जेवण झाल्यानंतर तुम्ही 4 ते 5च्या दरम्यान चहा कॉफीची जर ऑफिसला असेल तर सवय असते तर अगदी लाईट गोड घ्या. कॉफी असेल तर अगदी थोडीशी तुम्ही घेऊ शकता. चहा घेत असाल तर अगदी कमी साखरेचा घ्या. साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर केला तर बेस्टच. आयुर्वेदिक गुळ पण मिळतो बघा वडीचा. मी मागे पण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की आयुर्वेदिक गुळाचा चहा कसा करायचा. तो अगदी फुटत नाही, काय नाही, व्यवस्थित असं उकळून जरी घेतला तरी तो खूप चवीलाही छान लागतो आणि अगदी हेल्दी असतो तो. तुम्ही गुळाचा वापर करा साखरेऐवजी. आणि शक्यतो फास्ट फूड पूर्ण बाहेरचं पॅकिंगचं बंद करा. आता खायची इच्छा होतेच प्रत्येकाला, आपल्याला खायची इच्छा होते, तर तुम्ही जरी काही बनवलं तर घरी बनवा. पावभाजी बनवली किंवा काही बनवलं तुम्ही, मिसळ पाव वगैरे, तर तिथे तुम्ही 4 पाव खात असाल तर तिथे 3च पाव खा किंवा 2 पाव खा. जर तुम्हाला लागेल तेवढे जरी तुम्ही खाल्ले तरी तुम्ही त्यानंतर वॉक करा, गरम पाणी प्या झोपण्या अगोदर, थोडंसं चाल करा आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं लेट नाश्ता केला की ते बॅलन्स होतं तेवढं. म्हणजे तेवढं बॅलन्स पण झालं पाहिजे. आपण काय करतो, काही लोक असे असतात की आता दणकून खाल्लं पावभाजी की परत झोपताना स्वीट खाणार, पुन्हा मग एका जागी टीव्ही पुढे बसणार, मग झोपून जाणार, पुन्हा सकाळी उठलं की मग त्यांचं रुटीन आहे तसंच चालू. तर असं नाही होणार तुमचं वजन कमी. तुम्ही जर स्वतःला अगदी
म्हणजे मेंटेन ठेवायचं ठरवलं तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्याच पाहिजे. आणि क्वचित तुम्ही महिनाभरातून असं पावभाजी वडापाव वगैरे खाऊ शकता. अगदी रेग्युलर जर खात असाल तर ते अवॉइड करायचं आहे, रेग्युलर खायचं नाही आहे. जर रेग्युलर खाल्लं तर तुमचं वजनही बॅलन्स होणार नाही आणि जे वजन तुमचं कमी झालेलं आहे ते पुन्हा तुमचं जागेवर येणार असं होतं. त्यामुळे जेव्हा कुठलीही गोष्ट तुम्ही कराल ना ती पहिले तुमच्या मनाशी ठरवायचं तुम्ही आणि थोडंसं कंट्रोल करायचा असं आहे. तर आपल्याला जर मेंटेन राहायचं असेल तर ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. आणि आहार घेतला ना तर व्यवस्थित आहार घ्यायचा, व्यायाम करायचा, चाल करायची, वॉक करायचं. ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कुठेच जायची गरज पडणार नाही. तर आता 5च्या दरम्यान जर तुम्ही चहा कॉफी काही घेतला तर अगदी कमी गोड घ्या. त्यानंतर रात्रीचं जेवण, तर रात्रीचं जेवण हे लवकर करायचं आहे आपल्याला. अगदी तुम्ही 9च्या आतमध्येच जेवण रात्रीचं केलं पाहिजे. आपल्याकडे आता बरेच सवय असते की 9 नंतर अगदी 10-11 होतात, कधी कधी तर 12 होतात काहींच्या घरी जेवायला. आणि धावपळ पण तेवढीच असते म्हणा. जसं असतं तसं रुटीनप्रमाणे राहावंच लागतं, सिच्युएशनप्रमाणे काढावंच लागतं. परंतु कसं आहे, जर आपल्याला वजन कमी करायचं आहे, आपल्याला मेंटेन राहायचं, तर ह्या गोष्टी आपण स्वतः फॉलो केल्याच पाहिजे. तर लवकर जेवायचं, जेवण्याचा प्रयत्न करायचा अगदी. तर तुम्ही 9च्या आत जर जेवलात तर झोपेपर्यंत ते अन्न जे खाल्लेलं आहे जेवण ते डायजेस्ट होऊन जातं तुमचं पूर्णपणे. आपण असा आहार घ्यायचा की ते लवकर डायजेस्ट होईल. जे काही तुम्ही खाल ते डायजेस्ट पहिलं झालं ना तर आपण दुसरं काहीतरी पोटामध्ये घ्यायचं. काही लोकांना बघा अशी सवय असते की सतत काही ना काही खायचं, म्हणजे सतत तोंड चालू असतं, काही ना काही सारखं चालू असतं. फास्ट फूड, पॅकिंगचं, खजूर, बदाम, लाडू किंवा काही ना काही वडापाव, समोसा किंवा घरातली भाजी पोळी, पुन्हा चहा खारी, चहा बटर, चहा बिस्किट, काही ना काही खायची सतत सवय असते. तर ह्या सगळ्या सवयी चुकीच्या आहेत. ही सवय पूर्ण बंद करा सारखी खायची. तुम्ही अगदी वेळेनुसार टाइम टेबल एक बनवलं आणि टायमावर जर व्यवस्थित आहार घेतला तर तुम्ही मेंटेनच राहाल, तुमचं वजन देखील मेंटेन राहील. आणि कसं होतं की एकदा मुलं झाली नंतर घरातली कामं वगैरे तर स्वतःकडे थोडं दुर्लक्ष होतं, शरीरामध्ये चेंजेस होतात. त्यामुळे शरीराला आपण जर व्यायाम करून थोडंसं फिट ठेवलं तर आपलं शरीरसुद्धा फिट राहतं, आपण ॲक्टिव्ह राहतो, कुठलाही थकवा येत नाही आपल्याला. प्रत्येक कामामध्ये आपल्याला अगदी आपलं प्रत्येक काम असं एनर्जेटिक करतो, असं एकदम जोशमध्ये करतो. त्यामुळे कुठलंही तुम्ही जे काही घ्याल ते अगदी टाइम टेबलनुसार घ्या. व्यवस्थित वेळेनुसार जर फॉलो केलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल. आणि रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही 2 चपाती घेत असाल तर तिथे 1च चपाती घ्या. भाकरी खायची, एक टाइम भाकरी घ्यायची. भाकरी बेस्ट, ज्वारी असो किंवा बाजरी असो, एक टाइम तुम्ही जर भाकरी घेतली तर तुम्ही मेंटेनच राहाल. ते पण आता बघा माझ्या, आणि कसं होतं की आपण जेव्हा जेवणाची पण किंवा आहार घेण्याची जी एक सवय केली ना आपल्या शरीराला, तर आपलं शरीर पण तेवढंच मागतं, आपलं पोट तेवढंच मागतं. तुम्ही एक घास देखील तुम्हाला एक्स्ट्रा चालणार नाही बघा. जर तुम्ही रोज कंटिन्यू एक चपाती, संध्याकाळचं तुम्ही जर रुटीन ठेवलं की दुपारची एक चपाती जेवणार, रात्रीचं जेवणामध्ये अर्धी भाकरी आणि थोडासा भात, तर हे व्यवस्थित जर तुम्ही असा आहार रोज घेतला, एक 8 दिवस घेऊन बघा असा आहार. एक 8 दिवस घेतल्यानंतर तुमच्या पोटाला ती सवय होते आणि तुमचं पोट तेवढंच मागणार. तुम्ही एक्स्ट्रा एक घास देखील वरती खाणार नाही बघा, मी सांगते तुम्हाला. कारण मला ती सवय झाली आहे बघा आता. मी पण अशाच, आणि कुठलीही गोष्ट लगेच होत नाही, अगदी हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत असतात. तर तुमचा आहार जो आत्ताचा आहे तर तो लगेच तुमचा कमी होणार नाही किंवा कमी खायचं असं म्हणत नाही आहे मी. तुम्ही तुमच्या पोटाला लागतं तेवढंच खा, परंतु
जे तुम्ही काय खातात त्यावर डिपेंड असतं. तुम्ही चपाती भाजी घ्या, परंतु भाजी स्प्राउट्स वगैरे जे असतात मोड मटकी ती जास्त घ्या, कारण त्याची गरज आहे. त्याने तुमच्या शरीरामध्ये एनर्जी येते, तुम्हाला शक्ती येते. त्यामुळे तुम्ही असा आहार घ्या की ते तुम्हाला डायजेस्ट पण होईल आणि तुमच्या शरीराला एनर्जी येईल, काम करायला उत्साह येईल. असा आहार घ्या तुम्ही. मी जेवण कमी करायचं म्हणत नाहीये, फक्त तुम्ही चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन कॅल्शियमची जास्त गरज असते. कॅल्शियम हाडांसाठी चांगलं असतं, त्यामुळे आपल्याला कॅल्शियमयुक्तच आपल्याला प्रोटीनयुक्तच आहार घ्यायचा आहे पोटामध्ये. आणि तुम्ही अशा पद्धतीने जर आहार घेतला तर ती तुमच्या पोटाला सवय होते आणि तुमचं पोट तेवढंच मागतं. तर आता मी पण 2 चपाती पहिले खात होती, भात वगैरे घ्यायची, परंतु आता हळूहळू माझ्या पोटाला ती सवय झाली. मी दुपारची जेवणामध्ये 1 चपाती, थोडासा संध्याकाळचा 5 ते 6च्या दरम्यान अर्धा कप चहा आणि रात्रीच्या जेवणामध्ये अर्धी भाकरी. चपाती असेल ते 1 चपाती, थोडासा भात घेते. एवढंच माझं जेवण आहे. आणि मग ते जेवण आपण आणि 8-8:30च्या दरम्यानच आम्ही जेवतो. शक्यतो फार तर फार 8:45 पर्यंत आमचं जेवण होतं. 8:45 8:30च्या दरम्यान आमचं रोजचं जेवण असतं रात्रीचं. तर ते जेवण केल्यानंतर 1-2 तासाने, 2 ते 3 तासाने आपण झोपतोच. मग ते झोप आणि जेवण यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर पाहिजे, म्हणजे ते जे खाल्लेलं अन्न आहे ते डायजेस्ट होतं. आणि जेवणानंतर जास्त चालायचं नाही आपल्याला, अगदी थोडीशी शतपावली म्हणतो तसं आपल्याला वॉक करायचं आहे. तर मोस्टली तुम्ही संध्याकाळच्या वेळेला वॉक करा किंवा सकाळी करा वॉक. चाल ही ठेवलीच पाहिजे. चालल्याने पण जो गुडघ्यादुखीचा वगैरे त्रास आहे तो कमी होतो. तसेच तुम्हाला बीपी, शुगर, काही डायबिटीज असेल तर तेही हळूहळू तुमचं कंट्रोलमध्ये असतं, बॅलन्स होतं. आणि आपल्या शरीरामध्ये भरपूर सारे चेंजेस होतात. हार्मोन्स इनबॅलन्स असल्यामुळे आपले पिरियड्स इरेग्युलर होतात, आपले पिरियड्स वेळेवर येत नाहीत, किंवा चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे काही ना काही आपले पुन्हा हेअरफॉल, हे अशा काही ना काही प्रॉब्लेम्स आपल्याला चालू होतात. त्यामुळे आपण फिट ठेवणं, आहार व्यवस्थित घेणं, हे जर एवढ्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर आपण तेवढं फिट पण राहू, छान पण दिसू. आणि जेवढं तुम्ही पाणी आतमध्ये घ्याल तेवढं तुमच्या चेहऱ्यावर बघा ग्लो येतो. पुन्हा तुम्ही आहार व्यवस्थित घेतला तर तुम्ही फिट राहाल, अगदी तुमच्या चेहऱ्यावर तो ॲक्टिव्हपणा दिसून येतो. काही लोक बघा डाएट करतात, पूर्ण सिरियसली डाएट करतात, योगा करतात, परंतु ते करतात ना तर प्रॉडक्ट वगैरे घेतात असं. परंतु काही लेडीजमध्ये कसं असतं की ते आहार वगैरे घेतात आणि योगा वगैरे करतात, परंतु त्या असं त्यांच्याकडे पाहिलं ना की वजन कमी त्यांचं होतं, परंतु असं वाटतं की त्यांना खूप मोठा आजार झाला आहे आणि त्या आजारातून त्या बाहेर आलेल्या आहेत. तर वजन आपल्याला कमी करायचं, डाएट करायचं, परंतु आपल्याला असं करायचं की वजन कमी झालं पाहिजे, परंतु आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो काही कमी झाला नाही पाहिजे. आपला चेहरा आणखीन असा बोलका, तेजस्वी, अट्रॅक्टिव्ह झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण डाएट फॉलो करायचा आहे. तर ह्या गोष्टी नक्की तुम्ही फॉलो करा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी तुम्हाला सांगितलेलं आहे. आहार कसा घ्यायचा, वजन कमी कसं करायचं, तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी कशी रिड्यूस करायची, आणि मी व्यायामाचे भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. फुल बॉडी योगा, पुन्हा एका टॉवेलने सुद्धा आपल्या शरीरातील वेगवेगळ्या पार्टची कशी अतिरिक्त चरबी गायब करायची, रिड्यूस करायची. टॉवेलने सुद्धा मी तुम्हाला कशा पद्धतीने आपले जे दंड असतात तर तिथे पण आपली अतिरिक्त चरबी असते बघा, फॅट्स असतात. आपली डबल चीन, तर ही डबल चीन सुद्धा रिड्यूस कशी करायची याची सुद्धा मी तुम्हाला आत्ता मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर माझे आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित आहार घ्या, डाएट फॉलो करा. मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुमचं वजन कमी होईल आणि मेंटेनमध्ये राहाल. परंतु जर तुम्हाला काही त्रास असेल, बॅक साईड, किंवा तुम्हाला काही शारीरिक त्रास, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम आणि डाएट करायचा आहे.
आणि तुम्ही जर माझ्यासारखे असाल तर तुम्ही अशा पद्धतीने फॉलो केलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल आणि तुम्ही फिट राहाल. अगदी मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते. मला पण जुळी मुलं झाली, माझंही वजन देखील वाढलं होतं, ओटीपोट वाढलेलं होतं. मी अगदी स्ट्रिक्टली कंटिन्यू मी ह्या गोष्टींची सवय केली मला, आणि मी वेगवेगळ्या प्रकारचं असं स्वतःच्याच मनाने, म्हणजे कोणाचंही डाएट मी फॉलो करत नाही. मी स्वतःच्याच मनाने असा वेगवेगळा असा आहार घेत असते. त्यामुळे ती मला सवय झाली आणि ह्या सवयी मी स्वतःला लावून घेतल्या आणि ह्या सवयींमुळेच आज माझं वजन मेंटेनमध्ये आहे. आणि जरी वाढलं असं स्वतःला जाणवलं थोडंसं, अरे आपलं वजन वाढलं, तर मी लगेच असं मनाशी ठरवते आणि लगेच मग एक्सरसाइज म्हणा किंवा मग आहारातून, म्हणजे सकाळ संध्याकाळ गरम पाणी, रात्रीचं झोपण्या अगोदर पण तुम्ही 1 ग्लास गरम पाणी घ्या, म्हणजे तुमचं खाल्लेलं डायजेस्ट होतं आणि हळूहळू आपल्या पोटातील अतिरिक्त जी चरबी आहे ती थोडी थोडी वितळून अशी रिड्यूस व्हायला लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही डाएट फॉलो करा. मी सांगितल्याप्रमाणे तुमचं महिनाभरात बघा 4 ते 5 किलो सहज कमी होईल. तुम्ही एक टाइम टेबल बनवा आणि व्यायाम करा. मेन म्हणजे तुम्ही व्यायामाची सवय लावा. व्यायाम हा खूप गरजेचा आहे. आत्ताच्या यामध्ये तरी आपण बघतो खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचं थायरॉईड, PCOD, पुन्हा डायबिटीज, शुगर, खूप सारे आपण आजार बघतोय. तर हे सगळ्या आजारांपासून आपल्याला दूर राहायचं असेल तर ह्या गोष्टींची सवय केली पाहिजे. तर मला कुठलीही गोळी चालू नाहीये. कुठलीही मी अगदी क्वचित कधीतरी माझं डोकं दुखलं तरच मी एखादी गोळी घेते, नाही तर मला कुठलीही गोळी अशी चालू नाही. मी फक्त व्यायाम करते, घरातलं बनवलेलंच खाते. अगदी आता वडापाव वगैरे हे मला पण आवडतं, परंतु कधीतरी अगदी महिनाभरातून एखाद्या वेळेला मी खाते, परंतु तेवढं मी अशा पद्धतीने फॉलो करते. तर आता श्रावण वगैरे चालू आहे, पुन्हा आता गणपती बाप्पा वगैरे येतील, त्यामुळे थोडंसं नॉनव्हेज पण बंद असतंच आणि आहे बंद. आम्ही पण काही दसरा होईपर्यंत नॉनव्हेज करत नाही घरामध्ये, त्यामुळे नॉनव्हेज पण खाणं येत नाही आता. मग त्यामुळे असं तुम्ही कडधान्य वगैरे, राजमा, गावठे चणे, पुन्हा मटकी ही तुम्ही दिवसाड, मूग मटकी ही दिवसाड भिजत घालून तुम्ही मोड घरातल्या घरात आणून जर केली फ्राय आणि खाल्ली कंटिन्यू, तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल बघा. स्प्राउट्स हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. एखादं तुम्हाला फ्रूटची सवय असेल तर तुम्ही एखादा ॲपल खा, सॅलड खा भरपूर. अशा पद्धतीने आहार घेतला तर तुमच्या चेहऱ्यावर पण ग्लो येईल. मला पण खूप पिंपल्स, खूप डार्क स्पॉट्स वगैरे होते बघा. थोडे फार म्हणजे जवळपास गेलेलेच आहेत. आता डार्क सर्कल्स वगैरे ते पण हळूहळू कमी व्हायला लागलेत. म्हणजे कसं असतं की सगळ्या गोष्टी बघायच्या असतात, त्यामुळे आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष होतं. आणि मग काही कालांतराने जेव्हा आपल्याला वेळ मिळतो, थोडंसं आपण रिलॅक्स होतो, तेव्हा आपण स्वतःकडे बघतो, तर खूप काही चेंजेस झालेले असतात. तर अशा पद्धतीने आहे. त्यामुळे स्वतःला फिट ठेवा, आहार व्यवस्थित घ्या, व्यायाम करा. ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही मेंटेन राहाल. तुमचं वजन कमी होईल, वाढलेलं पोट देखील कमी होईल. तर अशा पद्धतीने आहार घ्या. तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.